नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकतोय अनघा लिखिते यांची कादंबरी भिंतीच्या पलीकडे आणि आज भाग 3. राघव घरी आला. हातपाय धुवून फ्रेश होऊन जरा मॅच बघत आरामात सोफ्यावर बसला. राघवचा ठाण्यामध्ये 2 BHK फ्लॅट. आई वडील दोघेही सर्व्हिस करतात. खूप उंची नाही पण व्यवस्थित सुटसुटीत फर्निचर. हॉल प्रशस्त. तिथेच थोड्या उंचीवर डायनिंग टेबलची अरेंजमेंट. मास्टर बेडरूम आणि राघव आणि रुपलची स्टडी रूम, त्याही व्यवस्थित सुटसुटीत. आणि तिकडे रश्मीच्या बंगल्याचा हॉलच राघवच्या घरा एवढा मोठा. वर तिच्या आईवडिलांची बेडरूम, 2 गेस्ट रूम आणि 1 रश्मीची रूम. त्याच्यावर सिंधुमाची रूम, लॅब कम स्टडी रूम आणि मोठं देवघर, जणू एखादं मंदिरच. पण राघवचं आता लक्ष लागत नव्हतं कशातही. सतत विचार येत होता की रश्मीच्या बरोबर रिलेशन वाढवायचं का नाही, का नुसती फ्रेंडशिप आहे ती ठीक आहे. कारण ही आर्थिक परिस्थितीची तफावत, शिवाय रश्मीचं गूढ वागणं, तिच्या आयुष्यातलं वादळ म्हणजे नक्की काय. काही असं तर नाही ना? आईबाबांना चालेल? नाही, पण त्यांना काय, मलाही सुद्धा नाही चालणार. मी काय गयागुजरा नक्की नाही आहे. रश्मीपेक्षाही सुंदर, समजूतदार, मिडल क्लास फॅमिलीमधली मुलगी मला नक्की मिळू शकते. जशी माझी बहीण रुपल सुंदर आहे, सुसंस्कारी आहे, तशा इतर मुली पण असतीलच ना एवढ्या मोठ्या जगात. ठरलं तर मग आज रश्मीला भेटायचं. प्रॉमिस स्वतः फोन करून केलं आहे ते पाळायचं. तिचं पहिलं ऐकून घ्यायचं आणि मग तिला व्यवस्थित पटेल असं समजावून सांगायचं की आपण नुसते मित्र म्हणून योग्य आहोत. आपल्यामध्ये बऱ्याच गोष्टींची तफावत आहे. तिला आपल्या घरची परिस्थिती सांगितली की खूप कन्व्हिन्स नाही करावं लागणार तिला. हा निर्णय घेतल्यानंतर राघवच्या मनातलं वादळ शमलं होतं. तो रिलॅक्स झाला होता. त्यांनी एक सुस्कारा सोडला. स्वतःशीच परत बोलला की अरे बापरे, रश्मीच्या नुसत्या विचारानं एवढं अस्वस्थ वाटतंय तर तिच्याशी लग्न केल्यानंतर काय होईल. पण इकडे रश्मी खूप आनंदात होती. ती नुकतीच जेवण करून रूममध्ये अभ्यास करत बसली होती, पण तिचं मन लागत नव्हतं. राघवच्या विचारांनी तिच्या डोक्यात गर्दी केली होती. उगाच त्या दिवशी चुकीचं वागले. काल श्वेता म्हणाली सुद्धा की राघव खूप मस्त मुलगा आहे, त्याच्या घरचे सुद्धा स्वभावानं प्रेमळ आहेत. तू त्याच्याबद्दल नकारात्मक विचार करू नकोस. राघव तुझ्यावर प्रेम करतो, तो तुझ्या पैशावर प्रेम करत नाही. आता कुठलीही चूक न करता आपलं हे नातं पुढे कंटिन्यू करायचं. शेवटी जे नशिबात असेल ते चुकणार थोडंच. रश्मीनं घड्याळात बघितलं. दुपारचा फक्त 1 वाजला होता. मला 5 वाजता निघावं लागेल. रिक्षानंच जाते. कारनं गेले तर ड्रायव्हर काकांना कळेल आणि ते लगेच बाबांचे कान भरतील. रश्मीने तिच्या पार्लरवालीला बोलवलं. ती अर्ध्या तासात आली सुद्धा. पुन्हा तेवढ्यात तिला राघवचा फोन आला की 2 वाजता पोहोच. रश्मीला आनंद झाला. तिने पार्लरवालीकडनं छान फेशियल, हेअर सेट करून घेतले. 15 मिनिटात तिनेही आटोपलं आणि ती निघून गेली. रश्मीने तिची दिवाळीनंतर येणाऱ्या शुक्रवारची अपॉइंटमेंट घेतली, कारण शनिवारी चैतन्याच्या गावी त्यांची पिकनिक प्लॅन झाली होती ऑलरेडी. तेव्हा सोबत राघव असणार आहे, छान तर दिसायला हवं. पार्लरवाली गेल्यानंतर सिंधुमा चहा घेऊन वरती येतात. काय रश्मी, आज काय राघवला भेटायला का? सिंधुमांनी विचारलं. हो, त्या दिवशीची माफी मागायची आहे आणि मी ठाम निश्चय केला आहे तो सांगायचा आहे. बरं, रात्रीचं जेवण करायचं आहे का? सिंधुमा अर्धवाक्य बोलल्या. त्यावर रश्मी लगेच म्हणाली, नाही, राघवबरोबर डिनरला जाते. आई बाबा तसं तर विचारणार नाहीतच, पण चुकून विचारलं तर सांग की ती श्वेताकडे जाते म्हणाली. बरं, नीट सांभाळून राघव बाई, सिंधुमा काळजीनं बोलल्या. रश्मीनं चहा घेतला आणि ती तयार व्हायला लागली. सिंधुमा कप घेऊन खाली गेल्या.
10 मिनिटात रेडी होऊन जायचं. श्वेताने तिला कसं राहायचं, कसं इम्प्रेस करायचं अशा छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या होत्या आणि त्यानुसार ती तयार होत होती. सुंदर आबोली रंगाचा कुर्ता, राणी कलरची लेगिंग, लॅक्मे ब्रिक ब्लश कलरचे लिपस्टिक, आबोली कुर्त्याला परफेक्ट मॅच होणारं सगळं. बाबांनी 2 दिवसापूर्वी तिच्यासाठी आणलेलं एलिझाबेथ आर्डेन व्हाईट टी परफ्यूम लावलं. त्याचा सुगंध दरवळत होता. रश्मी निघाली. रिक्षा करून थेट कॉलेज कॅन्टीनसमोर जाऊन थांबली. राघव तिथे तिची वाट बघत उभा होता. ती रिक्षातनं उतरली. वाऱ्यावर हळूवार उडणारे केस सावरत रिक्षावाल्याला तिने पैसे दिले. ती वळली. रेखीव बांधा, गौरवर्ण, त्यात सुंदर आबोली कुर्ता, खूप सुंदर दिसत होती ती. राघवच्या मनात उगाच वेडा विचार डोकावला की तिला गच्च मिठीत घ्यावं. तेवढ्यात ती त्याच्याजवळ आली सुद्धा. तो तिचं सौंदर्य निहाळण्यात मग्न होता आणि त्यात तो दरवळणारा सुगंध. राघव मंत्रमुग्ध झाला होता. रश्मी त्याच्या चेहऱ्यासमोर हात हलवत म्हणाली, अरे राघव, कुठे हरवलायस? तुझ्याच स्वप्नात. बरं चल, कुठे जाऊयात? बस, मी नेईन तिथे, येशील? अरे हो, म्हणून तर आले ना. त्यांनी बाईक काढली. रश्मी मागे बसली. त्यांनी सुसाट वेगात बाईक पुढे नेली. रश्मीने त्याला पक्क पकडलं आणि त्याच्या पाठीवर डोकं ठेवून ती बसली. राघवला तिच्या स्पर्शानं वेडं केलं. दुपारी त्यांनी ठरवलं होतं की रश्मीला नकार द्यायचा, पण तो ते साफ विसरून घेतला. अशी मोहिनीच घातली होती तिने. ते तुंगारेश्वरला गेले. निसर्गाच्या कुशीत वसलेलं वसई जिल्ह्यातलं तुंगारेश्वर. मस्त धबधबा आहे. ते दोघं उंचावर असलेल्या शंकराच्या मंदिरात गेले. वीकडे असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती. तुंगारेश्वर हा संजय गांधी नॅशनल पार्कचा एक भाग, त्यामुळे या घनदाट जंगलात दोघे मस्त फिरत होते. राघव, आय एम व्हेरी सॉरी, त्या दिवशी माझ्या हातनं चहा सांडला तुझ्या हातावर. रश्मी, मला वेदना चहा सांडल्याच्या नाही झाल्या. तू चक्क लग्नाला नकार दिला सगळ्यांसमोर ना, त्याचं मात्र खूप वाईट वाटलं. खरं सांगायचं ना तर मला अचानक अविश्वास वाटायला लागला. असं काय वागलो मी? म्हणजे चैतन्यानं त्याच्या घरची, गावाची गोष्ट सांगितली तोवर तर सगळं ओके होतं ना? हो, मला तुला माझ्या आयुष्यातल्या सगळ्या घटना सांगायच्या आहेत, मगच तुला समजेल. असं म्हणून ती त्याच्या मिठीत गेली. तोही मनाला आवर घालू शकला नाही. तो तिला किस करणार तितक्यात ती लगेच दूर झाली. नाही नाही, इतकी घाई नको राघव. राघवसुद्धा भानावर आला आणि म्हणाला, येस ऑफकोर्स, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. नाही राघव, अरे मी मनावर संयम बाळगायला हवा होता. लेट इट बी. मला सांग, त्या दिवशी श्वेताने तुला काय सांगितलं? हे तुझ्यासारखंच आहे असं का म्हणाली ती? राघवने तिला विचारलं. ते फिरत फिरत एका ठिकाणी बसले. सुंदर धबधबा कोसळत होता. लोकांची तुरळक गर्दी होती. पक्ष्यांचे मंजूळ गुंजारव, झुळझुळ वाहणारं पाणी. दोघंही झाडाखाली बसले होते. रश्मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. राघव तिचा हात हातात घेऊन कुरवाळायला लागला आणि रश्मीनं सांगायला सुरुवात केली. राघव, मला जेव्हापासनं समजायला लागलं ना, तेव्हापासनं दर महिन्याच्या 5 तारखेला एक विशिष्ट भयानक असं स्वप्न पडतं अरे मला. एवढं बोलून तिने तिचं स्वप्न इत्थंभूतपणे राघवला सांगितलं. राघवला खूप आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, हे तू तुझ्या आईवडिलांना कधीच नाही सांगितलं का? ती तिच्या आईवडिलांचं, तिच्याबरोबरचं वागणं सांगते. पुढे म्हणते, अरे अशा कुटुंबात वाढल्यानं ना माझ्यात आत्मविश्वासच नाही आहे. त्यामुळे मग मला कुठलेही डिसिजन घ्यायला भीती वाटते रे. असं वाटतं की माझं चुकलं तर मला सांभाळणारं, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं कोणीच नाही आहे. तिच्या टप्पोऱ्या मृगनयनी डोळ्यातनं अश्रूच व्हायला लागले. राघव तिचे अश्रू पुसत म्हणाला, अगं मी आहे ना. हे वाक्य ऐकलं आणि ती निर्धास्त झाली. आता संध्याकाळचे 5 वाजले होते. राघव म्हणाला, चल निघायला हवं. आपण फिरत फिरत खूप लांब आलो आहे. परत जाऊ, जाताना पुन्हा एकदा मंदिरात जाऊ. ती हो म्हणाली आणि त्याच्याबरोबर चालायला लागली. रम्य संध्याकाळ होती. सूर्य मावळतीला आला होता. निसर्ग जणू हिरव्या शालूवर केशर मुक्त हस्ताने उधळण करत होता.
त्या केशरी रंगाची छटा रश्मीच्या गौर कांतीवर पडत होती. तिचे भुरभुरणारे सरळ सिल्की केस, चालण्यातली मादकता राघव आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करत होता. राघवनं रश्मीचे छान फोटो घेतले. त्या दोघांचे घेतले, तिथल्या परिसराचे घेतले. मंदिरात पुन्हा एकदा दर्शन घेऊन ते निघाले. राघव गाडी खूप फास्ट चालवत होता. त्याला रश्मीने टोकलं, राघव इतक्या फास्ट नको चालवू रे, मला भीती वाटते, प्लीज 30-40च्या स्पीडनी चालव ना. त्यांनी थोडा स्पीड कमी करून टाकला. अर्ध्या पाऊण तासात ते एका गार्डन रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसले. त्यांनी तिच्या आवडीचं क्रीमी टॉमॅटो सूप मागवलं आणि सोबत व्हेज स्प्रिंग रोल. रश्मी, तुझे वडील मोठे उद्योजक आहेत. स्वभावानं कडक असतील ते. त्यांचं तुझ्यावर प्रेमसुद्धा असेल, पण कामाच्या व्यापात त्यांना वेळ नसेल मिळत. पण आई, त्यासुद्धा बाबांच्या बिझनेसमध्ये जॉईन आहेत का? राघवने तिला सहज विचारलं. हो, पण खूप नाही. तिला विशेष आवड नाही. ती तिच्या मैत्रिणींमध्ये जास्त असते आणि त्या दोघांचं फ्रेंड सर्कल एकच आहे. पण मुलीसाठी वेळ नाही त्यांच्याकडे. रश्मी, तुझ्या आठवणीत आहे का गं असं काही घडलं की तू त्या बंगल्यात किंवा त्यासारख्या बंगल्यात गेली आहेस आणि त्यावेळी काही विपरीत घटना घडली आहे आणि त्याची तुझ्या मनात भीती बसली आहे? नाही, असं काहीच नाही घडलं. मी अशा ठिकाणी कधी फिरकलेलीच नाही आहे. कारण दर 3 वर्षांनी बाबांच्या बरोबर मी कधी US, कधी स्वित्झर्लंड, कधी न्यूझीलंड अशा ठिकाणीच जातात. ते मला अशाच ठिकाणी नेतात फक्त आणि मी त्याच ठिकाणी फिरली आहे फक्त. अगं, आम्हाला साधं काश्मीरला नेलं तरी अप्रूप वाटतं. ही माझी ऐपत सध्या तरी नाही बरं का रश्मी, नाहीतर नंतर तुला पश्चात्ताप व्हायचा. अरे, प्रेम तर करशील ना, एक सुखी आयुष्य तर असेल ना. मर्सिडीज नाही पण I10 तर घेशील का नाही? नक्कीच. पण मला एक सांग, तुला हे स्वप्न नेहमी असंच पडतं का काही सिक्वेन्स बदलतो? नाही रे, असंच्या असं. हे बघ, माझ्या वडिलांचे मित्र आहेत एक डॉक्टर धनंजय राजहंस. ते पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी जाणतात. ही घटना तुझ्या पास्ट लाईफमध्ये तुझ्यासोबत घडली असेल आणि हा तुझा पुनर्जन्म असेल. मलासुद्धा वाटायचं की आपण काहीतरी बघायला पाहिजे, पण मी विचार केला की त्यामुळे नवीन प्रॉब्लेम नको ना क्रिएट व्हायला. डोंट वरी रश्मी, असं काही होणार नाही. हां, पण एखाद्या वेळेला तुझा प्रॉब्लेम सॉल्व मात्र होईल. राघवनं तिला आश्वस्त केलं. पण राघव, मी पूर्वजन्माच्या गोष्टी तर नाही ना बदलू शकणार? अर्थात नाही, पण त्याच्यावर ते उपाय सुचवू शकतात. राघवनं त्यावेळी जेवणाची ऑर्डरही करून टाकली. रश्मी, तू कधीच नाही का गा हट्ट केला? तुला एवढा मानसिक त्रास होत होता? एकदाच केला होता जेव्हा मला कळायला लागलं होतं. आधी मी घाबरून उठायची, पण नंतर समजायला लागलं, सांगता यायला लागलं. 5-1 वर्षांची असेन तेव्हा मी बाबांना सांगितलं होतं, पण त्या दिवशी ते खूप चिडले बंगल्याचं नाव ऐकताच. त्या दिवशी त्यांचं BP शूट झालं आणि माझ्यामुळे त्यांची अशी अवस्था झाली असं म्हणत आईसुद्धा मला खूप ओरडली. मी खूप घाबरले, रडले. देवबाप्पाला म्हणाले की माझ्या वडिलांना लवकर बरं कर. यापुढे काहीही झालं तरी मी त्यांना नाही विचारणार, त्यांना त्रास नाही देणार. अरे बापरे रश्मी, तू तेव्हापासून हे सगळं सहन करतेस? हो, हे फक्त सिंधुमांना माहिती आहे. त्या दिवशी त्यासुद्धा खूप रडल्या. त्या दिवशी त्या मला म्हणाल्या की रश्मी, यापुढे तुझे सगळे प्रॉब्लेम्स मला सांगत जा. काहीही झालं तरी मी आहे तुझ्यासोबत. आणि त्यांचाच फक्त आधार होता मला. राघवला एकदम गहिवरून आलं. त्याला गिल्टी फील व्हायला लागलं की आपण रश्मीला खूप चुकीचं समजलो. लोक इतकं कसं सहन करतात? इतक्या दिवसात पहिल्यांदा तिने तिचं दुःख शेअर केलं. बरं झालं श्वेताचं ऐकलं आणि हिला भेटायला तयार झालो. मी जर नाही म्हणालो असतो तर मी तिला आजन्मात समजून घेऊ शकलो नसतो आणि तिच्या निस्वार्थ निरागस प्रेमाला मी मुकलोच असतो. अरे काय रे राघव, कुठे हरवतोस सारखा सारखा? आणि तुझ्या डोळ्यात पाणी का आलं आहे? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी रश्मी. असं म्हणत डोळे मिटून त्याने दीर्घ श्वास घेतला. सॉरी फॉर व्हॉट? आज खरं तर ना, मी तुला नाही म्हणण्यासाठी माझं मन तयार केलेलं होतं. मला तुझं वागणं खटकलं होतं. कधी हो तर कधी नाही म्हणत होतीस. मला वाटलं की तुला फक्त लिव्ह इन रिलेशनशिप ठेवायची का काय, आणि ते संस्कार माझ्यावर नाहीत. आणि त्यात तू इतकी श्रीमंत आहेस
की लग्न करायचं नाही असं म्हणून तुझ्या घरच्यांच्या समोर मला तोंडावरही पाडू शकशील. त्यांचा गैरसमज होईल की मी तुझ्या प्रॉपर्टीकडे बघतोय आणि तुला फसवतोय म्हणून. नाही, तसं नाही, चुकलं. मी तशी वागले. माझ्या ते लक्षात आलं होतं. मीच आज तुला सॉरी म्हणायला आले होते आणि यापुढे मी असं वागणार नाही हे तुला प्रॉमिस द्यायचं ठरवलं होतं मी. सो आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. चल, आता आपल्या मनातलं सगळं मळप दूर झालं आहे. मला माझ्या आयुष्याची जोडीदार म्हणून तू आणि फक्त तूच हवी आहेस. असं म्हणत तो तिचा हात हातात घेणार तोच त्याचा धक्का लागून काचेचा ग्लास खाली पडला आणि फुटला. बापरे. आई म्हणत असते की काच फुटणं हा संकेत चांगला नसतो राघव. टेक इट इझी. अगं साधा ग्लास तर फुटला आहे. जर स्टीलचा असता तर फुटला असता का? असं काही नसतं ग. त्यांनी तिची समजूत काढली. वेटरनी येऊन काच गोळा केली. ती जागा स्वच्छ करून दिली. मी सुद्धा फक्त तुझाच विचार करते. बरं मला सांग, तू चैतन्याच्या गावाला येणार आहेस ना? शनिवारी रात्री निघायचं आहे. हो, तू आहेस ना माझ्याबरोबर? करीन मी हळूहळू डेअरिंग. मी तर खूप आतुरतेनं वाट बघते आहे. कधी एकदा दिवाळी संपते असं झालं आहे. अगं तू पहिली मुलगी आहेस जी दिवाळीसाठी असं म्हणते आहे. हां, बरोबर आहे म्हणा. तुमची काय बाबा, हर दिन दिवाळी. त्या दिवाळीचं कौतुक फक्त आम्हाला. तसं नाही रे. दिवाळीत ना आमच्या घरी फक्त पार्ट्याच चालतात. मला नाही आवडत ते. मग मी एक दिवस श्वेताकडे जाते, मस्त एन्जॉय करते. मग यावेळी माझ्या घरी आहे. चालेल तुझ्या घरी? रश्मीनी त्याला आनंदानं विचारलं. राघवनं थोडा विचार केला आणि म्हणाला, मी तुला रात्री फोन करून कळवतो. जेवण करून दोघं निघतात. रात्रीचे 9 वाजलेले असतात. रश्मीला भीती वाटायला लागली, कारण बाबा यवना घरी आले असतील. त्यांना नाही आवडत रात्रीचं एकटं फिरलेलं. फक्त ते आईला काही म्हणत नाहीत. ती कधीकधी रात्री घरी येते तेव्हा तिला तोलसुद्धा सांभाळता येत नाही. राघव तिला ड्रॉप करतो आणि घरी गेल्यावर फोन करतो असं सांगून निघतो. रश्मी घाबरत घाबरत घरात जाते. ती वर चढत असते. तिच्या मागे सिंधुमा पण वर येतात. रश्मी, साहेबांनी बोलवलंय. काय झालं सिंधुमा? मी उशिरा आले म्हणून रागात आहेत का? नाही ग, उलट खुश आहेत ते. हो का? मग ते जास्त भीतीदायक आहे. बरं चल, मी आले फ्रेश होऊन. रश्मी फ्रेश होऊन त्यांच्या बेडरूममध्ये नॉक करून गेली. जातानाच म्हणाली, सॉरी बाबा, मी मैत्रिणींच्या बरोबर डिनरला गेले होते. तुम्ही मला बोलवलं का? एनिथिंग रॉंग? रश्मी, 2 दिवसांनी आपण टोरंटोला जाणार आहोत. माझी बिझनेस मीटिंग आहे आणि तुझ्या आईला जरा फिरायचं सुद्धा आहे. तू सुद्धा रेडी राहा. बाबांनी कडक शब्दात सांगितलं. पण बाबा. आता पण बिण काही नाही. ते ठरलं आहे म्हणजे ठरलं आहे. रश्मी रूममध्ये जाऊन खूप रडते. थोड्याच वेळात तिला राघवचा फोन येतो. रश्मीनं रडत रडत राघवचा फोन उचलला. राघवला आश्चर्य वाटलं, कारण त्याला तिच्या रडण्याचा आवाज येत होता. अगं रश्मी, रडायला काय झालं? कोणी काय बोललं का उशीर झाला म्हणून? नाही रे, बाबा म्हणाले की आपण टोरंटोला जाणार आहोत 2 दिवसांनी आईच्या मैत्रिणीकडे. तिथे 15 दिवस राहू. अरे वा, मग ये की फिरून. तू आल्यावर तुझ्याबरोबर पुन्हा जाऊ आपण त्याच्या गावाला. राघव, ते तसं नाही आहे. मागे आईची मैत्रीण भारतात आली होती तेव्हा आईला म्हणाली की तुझ्या गोड मुलीला मला सून करून घ्यायचं आहे. पुढच्या वेळी तुम्ही टोरंटोला या. तिथे 10-15 दिवस राहा. माझा मुलगा पार्थ आणि रश्मी एकमेकांच्या बरोबर वेळ घालवतील, एकमेकांना समजून घेतील आणि मग आपण त्यांचं लग्न लावून टाकू. अरे बापरे. राघव, तू मला वचन दिलं आहे ना माझ्याशी लग्न करशील? चल आपण जाऊयात पळून. ए बाई, पळून जाऊन काय? काय पळून जायचं? आपण असं भ्याडासारखं पळून जाऊन लग्न करायचं नाही. मी माझ्या आईवडिलांबरोबर येईन आणि तुला मागणी घालीन. रश्मी त्याला समजावण्याच्या स्वरात म्हणाली, अरे तुला वेळ लागला आहे का? तुझं अजून शिक्षण सुरू आहे. माझे वडील पहिला प्रश्न विचारतील, पॅकेज काय आहे? बिझनेस करत असशील तर ते सरळ तुला आधी बॅलन्स शीट मागतील, इतके भारी आहेत ते. आणि तू व्यवस्थित कमवायला लागेपर्यंत माझं लग्नसुद्धा होईल. नाही, काळजी करू नको, माझ्यावर विश्वास ठेव. आणि रडू नको. रडून काही प्रॉब्लेम सुटत नाहीत. ते डोकं लावून सोडवावे लागतात. ते मला काही सांगू नकोस. मी फक्त तुझ्याबरोबरच लग्न करीन. बरं ठीक आहे, मी तुला दिवाळीसाठी आमंत्रण द्यायला फोन केला होता, पण हा भलताच प्रॉब्लेम समोर आला की. राघव, अरे यामुळेच मी कंटाळली आहे.
एक डिसिजन मी माझ्या मनाने घेऊ शकत नाही. फक्त कठपुतळीसारखं ते नाचवतात ना, तसं नाचावं लागतं मला. हे बघ रश्मी, तू एकदा विरोध तर करून बघ. एक पाऊल टाक हिमतीने. आणि घाबरत बसू नको ग की तुझ्या बाबांना काय होईल. हे बघ, ज्याचं जितकं आयुष्य असतं ना, तो तितका जगतोच. बघते बोलून उद्या बाबांशी. रात्री राघवसुद्धा विचार करत होता की काय करू रश्मीचं. आई वडील मला आत्ताच हो नाही म्हणणार. पार्थ तिच्या आईच्या मैत्रिणीचा मुलगा आहे, शिवाय त्यांच्या तोलामोलाचा आहे. त्यामुळे तिचे वडीलसुद्धा त्याचाच विचार करतायत. एकूण काय तर आजच्या तारखेला त्याचं पारडं जड आहे. रश्मीनी वेळ मागायला हवा, तोपर्यंत मी स्वतःला प्रूव्ह करून दाखवेन. त्याच्या एवढं लगेच नाही होणार, पण त्यांच्या मुलीला सुखात ठेवण्या इतपत तरी नक्की होईल. राघव विचार करत गॅलरीत उभा होता. तेवढ्यात त्याची बहीण रुपल तिथे आली. काय दादा, कशी काय झाली डेट? मस्त. आईने तिला दिवाळीच्या दिवशीचं आमंत्रण द्यायला सांगितलं आहे. काय म्हणजे तू आईला सगळं सांगितलं? नाही ग, फक्त माझ्या मैत्रिणीला बोलवू का एवढंच विचारलं. ओ, मग आत्ता कसला विचार करतोयस एवढा? काय तिच्या स्वप्नात रमला बिमलास का काय? नाही ग, तिचं आयुष्य वरवर सुंदर दिसत असला ना तरी ती सोन्याच्या पिंजऱ्यातली बाहुली आहे रुपल. राघव म्हणाला आणि राघवनं रुपलला सगळं सांगितलं. अरे बापरे, किती वेड्यासारखं सहन करते रश्मी. त्यांचीच मुलगी आहे ना ती? रुपलने आपली शंका व्यक्त केली. रुपलनं बोलता बोलता थोडा पॉज घेतला आणि मग म्हणाली, सॉरी दादा, मी शंका बोलून दाखवली, कारण मी असे आईवडील नाही बघितले कोणाचे. एकतर आई तरी सॉफ्ट असते किंवा वडील तरी, पण हे दोघेही इतके कसे रूढ वागू शकतात आपल्या मुलीशी. राघवला रुपलनं म्हटलेलं पटलं. हे बघ, ते तसं का वागतात याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे, पण मी तिच्यावर प्रेम करतो. आता तिला यातनं बाहेर कसं काढता येईल हा विचार करायचा आहे. मग सरळ जा, तिच्या आईशी बोल. मी तोच विचार करतो आहे की उद्या सकाळी काकूंना भेटायचं. चल, गुड नाईट, मी सुद्धा झोपतो आता. दुसऱ्या दिवशी राघव तडक रश्मीच्या घरी जातो. रश्मीचे आईवडील चहा घेत बसलेले असतात. नोकर दार उघडतो. राघव त्याला सांगतो, मी रश्मीचा मित्र राघव राजवाडे, मला काकूंना भेटायचं आहे. नोकर आत निरोप देण्यासाठी जातो, तोवर त्याला बाहेरच थांबावं लागतं. थोड्या वेळानं तो बाहेर येतो. राघवला आत जायला सांगतो. हॉलमध्ये रश्मीचे आईवडील बसलेले असतात. त्यांच्या चेहऱ्यावरनं श्रीमंती झळकत असते. राघव थोडा बिचकतो, कारण आत्ता ह्यावेळी त्यांनी तिथे काकांना ॲक्सेप्ट केलेलं नव्हतं. पण आता आलोच आहे तर मागे हटण्यात मजा नाही, हा सुद्धा विचार तो करतो. नमस्कार काका, मी राघव राजवाडे. रश्मीची आई चमकली. त्यांनी त्याला इशाऱ्यानं बसायला सांगितलं. रश्मीच्या आईने नोकराला त्याच्यासाठी चहा नाश्ता आणायला सांगितला. हां, बोला बोला, रश्मीचे वडील म्हणाले. त्यांच्या व्यक्तिमत्वाला त्याला साजेसा करारी आवाज, कोणीही सहज बोलायची हिंमत करणार नाही असा. आम्ही मित्रमैत्रिणी मिळून दिवाळी झाल्यानंतर आमच्याच ग्रुपच्या एका मित्राच्या गावाला जाणार आहोत. आमचं तसं आधी ठरलेलं होतं. बरं, मग? पुढे राघव धीर एकवटून म्हणाला, तर मी आमच्या ग्रुपच्या वतीनं रिक्वेस्ट करतो की तुम्ही रश्मीला आमच्याबरोबर जायची परवानगी द्या. तू हे परवानगी मागतोयस का तुझं म्हणणं सांगतोयस? मी परवानगी मागतोय. पण आमचं टोरंटोला जायचं ठरलं आहे. रश्मी पण येणार आहे. तिने नाही सांगितलं का तुला? नाही सांगितलं, म्हणून तर तुम्हाला रिक्वेस्ट करायला आलो ना. हां, पण ती बोलू शकली असती ना. ती तर काल काही म्हटलीच नाही. सॉरी काका, पण तिचं तुम्ही कधी ऐकून घेतलं आहे? तिला कुठे जायचं आहे हे तुम्ही तिला विचारलं? तिला काय आवडतं काय आवडत नाही हे तुम्हाला माहिती आहे? अरे तिला काय विचारायचं आहे? उद्या तुझ्या वडिलांनी तुला सांगितलं की आपल्याला फिरायला फॉरेनला जायचं आहे, तर तुला आवडेल का नाही? नाही, नक्कीच आवडेल काका, कारण आमच्यामध्ये फ्रेंडली नातं आहे. मी माझ्या वडिलांच्या बरोबर बिनधास्त बोलू शकतो. तुम्हीसुद्धा तुमच्या लहानपणी बोलत असाल ना तसंच. राघवच्या बोलण्यात आता बिनधास्तपणा आला होता. त्यांनी रश्मींच्या वडिलांच्या मर्मावरच बोट ठेवलेलं होतं. रश्मीच्या आईलासुद्धा त्याच्या बोलांनी विचार करायला लावलं होतं. सर्वेश, काल काहीतरी ती म्हणणार होती पण तू नाही ऐकलंस. अरे तिलासुद्धा तिच्या फ्रेंड्सबरोबर जायचं असेल, ते आवडत असेल तर लेट हर गो. रश्मीच्या आईने जरा समजुतीनं घेतलं. तेवढ्यात नोकर चहा घेऊन येतो. रश्मीची आई राघवला चहा घ्यायला सांगते.
थोडा वेळ विचार करून त्या राघवला म्हणाल्या, हां ठीक आहे. थँक्यू काका, मी निघतो. असं म्हणून राघव रश्मीला न भेटताच निघतो. रश्मी थोड्या वेळानं उठते, खाली येते, आईबाबांना गुड मॉर्निंग करते. ते दोघं काहीच बोलत नाहीत राघवबद्दल. रश्मी चहा घेता घेता विचार करत असते, आत्ता बोलू का रात्री. तिची हिंमत होत नसते खरं तर, पण तिच्या तोंडून निघतंच, बाबा. बोल. बाबा, मला काल तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं, पण तुम्ही ऐकलं नाहीत. मला नाही यायचं अहो टोरंटोला. मला माझ्या फ्रेंड्सबरोबर जायचं आहे पिकनिकला, चैतन्यच्या गावी. रश्मीनं एका दमात सगळं बोलून घेतलं. ओके जा ना, पण घरी इतके दिवस एकटीला राहावं लागेल. सिंधुमासुद्धा जातील दिवाळीसाठी. अरे सर्वेश, एकटी कुठे असेल ती. थँक्यू बाबा, थँक्यू. बाबा तुम्ही नका काळजी करू. रश्मी आनंदानं म्हणाली. लगेच वर गेली. तिला कधी एकदा राघवला सांगते असं झालं होतं. तिने वर जाऊन लगेच राघवला फोन करून सगळं सांगितलं. बघ रश्मी, बोलण्यानी प्रश्न सुटतात, हो की नाही? का रडत बसल्याने सुटतात? हो रे, यापुढे मी नक्की बोलत जाईन. मी फोन ठेवते. लव्ह यू, बाय. पण रश्मीला खूप आश्चर्य वाटलं होतं की हे दोघं सहज हो कसे म्हणाले. आई असं का म्हणाली की एकटी कुठे असेल ती? तिला राघवबद्दल शंका तर नाही ना आली? ती तर विचार करत होती की मी पार्थच्या बरोबर वेळ घालवावा. त्यांना आमची एंगेजमेंट करायची होती. पण जाऊ दे, काही का होईना संकट तर टळलं, यातच समाधान मानावं. बोलल्यामुळे पहिली लढाई तर जिंकली. राघवनी सुद्धा मुद्दाम तिला काही सांगितलं नाही, पण त्यामुळे रश्मीचा कॉन्फिडन्स वाढला. कारण तिचा समज झाला होता की तिच्या बोलण्यामुळे तिचे बाबा तिला आत्ता हो म्हणाले. 2 दिवसांनी तिचे आईवडील टोरंटोला जातात. सिंधुमासुद्धा त्यांच्या गावी निघून जातात. रश्मी 1-2 नोकर असतात गरीब. तिला पहिल्यांदाच असं फ्रीडम मिळालेलं असतं. रश्मी खूप आनंदात असते. तिची यावेळची दिवाळी राघवकडे जाणार आहे ह्या आनंदात सुद्धा ती आहे. त्याच आनंदाच्या भरात ती नोकरांना सुट्टी देते. लक्ष्मीपूजनाचा दिवस. तिने सकाळी लवकर उठून आंघोळ आटोपली. सिंधुमांनी तिच्यासाठी फराळाचे सगळे पदार्थ बनवलेले होते. तिने नाश्ता केला आणि सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात मग्न झाली. थोड्या वेळानं राघव तिच्याकडे येणार असतो, त्याची ती वाट बघत बसते. तेवढ्यात बेल वाजली. ती धावत खाली आली. राघवला बघताच तिला आनंद झाला. तो आत आला. तिने दरवाजा लावून घेतला आणि त्याला मिठीच मारली. अगं रश्मी, कोणीतरी येईल. तिला दूर करत राघव म्हणाला, कोणी नाही आहे रे, फक्त तू आणि मी. असं म्हणत ती पुन्हा त्याच्याजवळ गेली. त्याने तिला मिठीत घेतलं, हलकंसं किस केलं. असं वाटतं ना नेहमीच तुला मिठीत बंदिस्त करावं. संयम बाळगावा लागेल, निदान लग्न होईपर्यंत तरी. पण मला नाही राहत तुझ्याशिवाय. काय करू? बरं चल, तुझ्या घरी निघायचं आपल्याला. पण त्याआधी तुला तुझ्या सासरचं घर दाखवते. रश्मी त्याला वर घेऊन जाते. सगळं दाखवून झाल्यावर तिच्या बेडरूममध्ये नेते. बस हां, तुझ्यासाठी पाणी आणते. असं म्हणून ती पाणी आणायला जाते. तिने त्याला पाणी आणून दिलं आणि स्वतः तयार व्हायला लागली. रश्मीचा आज मनावर अजिबात संयम नव्हता. रश्मी, अगं तू सगळ्यांना सुट्टी का दिलीस? आनंदात असे निर्णय घ्यायचे नसतात. मला सांग, एवढ्या मोठ्या बंगल्यात तू एकटी कशी राहणार? अरे मी एकटी नाही राहणार. आजची रात्र तू ये, मग उद्या श्वेताला बोलवते. तू बाजूच्या रूममध्ये झोप की. वेडी आहेस का? हे असलं काही मी करणार नाही. तू आजच्या दिवसाची बॅग भर आणि माझ्या घरी राहा. उद्या येईल श्वेता. फ्रीडम मिळालं आहे ना, त्याचा गैरफायदा घेऊ नकोस आणि तुझ्या वडिलांचा विश्वास मोडू नकोस. राघव म्हणाला आणि रश्मी भानावर आली. तिने बॅग भरली, निघाली. तिच्या मनात आलं की आपण राघवला सांगितलं, पण खरंच श्वेता येईल का? आणि श्वेता आली नाही तर? बापरे, हा विचार आपण केलाच नाही. दिवस तर कसाही निघून जाईल, पण रात्र वैरेची असते असं आपण ऐकलंय. श्रोते हो, हा होता 3रा भाग. 4था भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.